750 वर्षांपूर्वी माऊलीने ज्ञानेश्वरी मराठीत आणली. तो प्रसंग आज आपल्या पुढे आता सादर होत आहे. मागे जो आपल्याला दिसत आहे तो आहे पैस खांब. ज्या खांबाला बसून टेकून माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली त्याची प्रतिकृती आज आपल्या पुढे आहे. जणू काही 750 वर्षापूर्वी जे घडलं आज ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. कदाचित असंही असेल की त्या काळात सुद्धा आपण असू आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी पारायण दुर्गा गावात दुसरं वर्ष आहे. या सुंदर मंगलमय प्रसंगी आज आपण हा प्रसंग आपल्या डोळ्याने पाहत आहोत. थोड्याच वेळात हा प्रसंग आपल्या पुढे सादर केला जाईल. राम राम ज्ञाना अखिल विश्व कल्याणाच्या हेतूने धनुर्धर पार्थाच्या निमित्ताने श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर प्रगट केलेले ते अगाध गीताशास्त्र तू या जगासाठी देशिकार भाषेत करावे असे मला वाटते. ज्ञाना ती देववाणी या सामान्य जनांना कळत नाही. ती सरळ सुलभ आणि अलंकारिक शब्दातून या विश्वाच्या स्वाधीन करावी असे मला वाटते. जी श्री गुरु आपण सांगाल तैसेच होईल. ओम ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मा रूपा. श्री गुरुदेव आज आपल्या कृपेने या निगमवती भगवद्गीतेवर मजसारख्या दिनाला महाराष्ट्र भाषेचे अलंकार चढविण्याचे सद्भाग्य प्राप्त झाले. मी किती किती भाग्यवान. हे रवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. ज्यात कामधेनूस आई मिळाली त्यात काय होणे राहिलो म्हणून कमी असेल ते आपण पूर्ण करावे आणि जर का काही अधिक असेल तर ते काढून टाकावे हीच या दासाची आपणास प्रार्थना. अहो बाळाने पित्याच्या ताटात जेवावे आणि त्याच ताटातले अन्न पित्याच्या मुखात भरवावे. माझे गुरुदेव तेच झाले आहे. जे प्रगट करीन तो आपल्याच कृपेचा प्रसाद. आज मी आपल्या बलावर अशी प्रतिज्ञा घेतो की माझ्या अलंकारिक मराठी भाषेचा असा शृंगार मी या देववाणीवर करीन की अमृताला देखील पैजेने हरवून त्यावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य माझ्या मराठी भाषेत असेल. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही. हा स्वभावची पाहे इंद्रियांचा. शरीर नाशिवंत आहे, आत्मा अविनाशी आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. अहो मृत्यू म्हणजे काय? जसे जुने वस्त्र टाकावे आणि नवीन परिधान करावे हीच क्रिया येथे शरीर आणि आत्म्यामध्ये घडत असते. उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे गा. महाराज साधूचे लक्षण काय ते कसे दिसतात? अरे येणारी तुला अरे बघितलं कोण ऐकते? साधूंची लक्षणं अशी असतात बाबांनो. हे चिलट आणि हा हत्ती याच्यात ते भेद मानत नाहीत. हा त्यज हा ब्राह्मण हा आपला आणि तो परका हा भेद त्यांच्यापाशी कोठून उरणार? कारण हा भेद त्यांच्यात नसतोच. मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेल के. अरे 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 एवढंच
चांगलं प्रवचन चाललंय ना ते छान छान काय करतोस? आता म्हातारपणाची लक्षणे सांगतो. हा महाराज तेच सांग. बाबांनो, म्हातारपणी वाणीने शब्दांचा नीट उच्चार होणार नाही व कानांनी स्पष्ट देखील ऐकू येणार नाही. अशी या शरीराची निव्वळ वृद्ध माकडाप्रमाणे बैडो स्थिती होईल. खोकल्याची ढाळ उबळ रात्रभर ऐकून शेजारच्या घरात निजलेल्या माणसांचे जागरण होईल व ते म्हणू लागतील की हा म्हातारा अजून किती लोकांना त्रास देईल न कळे. ज्या या तोंडाची ओठ मी हल्ली पानाचा विडा खाऊन रंगवितो असताना जे दात दाखवितो व ज्याच्या योगाने मला उत्तम भाषण करता येते त्या तोंडाला लाळेचा कफाचा लोंढा येईल व दातांसकट दाढा उकडून पडतील. अशा वार्धक्याचा ज्याने अगोदरच विचार केला आहे, जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याच ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. तरी पण संत कृपेने देवकृपेने कोणता बदल होईल हे सांगताच येत नाही. म्हणून संतांची सेवा करा, संतांनी सांगितलेल्या मार्गावर चला, देवतांचे नामस्मरण करा. जय जय विठ्ठले रखुमाई, 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 जय जय विठ्ठले रखुमाई. राम राम राम. बालयोगी श्री सदानंद महाराज नाट्य मंडळ, परशुराम कुंड, तुंगारेश्वर पर्वत या नाट्य मंडळाच्या अनुषंगाने बालयोगी श्री सदानंद महाराज